युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटना गेल्या 10 वर्षांपासून खासगी शाळांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आवाज उठवतीये. खासगी शाळांकडून घेतल्या जाणाऱ्या अवाजवी डोनेशनचा प्रश्न कायम असतानाच आता काही शाळा शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यासाठी सक्ती करतायत. प्रशासनानं याची दखल घेऊन पालकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेनं केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करू असं आश्वासन दिलं. या आश्वासनानुसार खासगी शाळांवर कारवाई झाली नाही तर शिक्षण मंत्री आणि पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आंदोलन करू असा इशारा संघटनेनं दिलाय. आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी तेलीसाहेब यांना विद्यार्थी संघटनेतर्फे शाळेच्या काही गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ड्रेस ठराविक दुकानातून घेणे याच्यावर कारवाई करण्याबाबत आम्ही आमचे मत तिथं मांडले आहे. त्याचप्रमाणे इमारतीला दुरुस्तीचे डोनेशन घेतात ते इमारतीच्या आकारमानप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने ठराविक रक्कम घ्यावी असे आम्ही त्यांना निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करताना संघटनेचे उपाध्यक्ष गौरव पवार, सचिव फिरोज सरगूर, निमंत्रक प्रतापसिंह शेटे, राजू थोरवडे, सुभाष घाटगे, नागेश शिंदे, सुभाष कदम, गोकुळ कांबळे, शशिकांत कदम, अथर्व पवार, अनिल ओंकार, पप्पू जाधव आदी उपस्थित होते.